हे आमचं पपईचं झाड आत्ताच लावलं होतं. तोडण्याचं काम चालू होतं. खूप साऱ्या मिरच्या तोडून घेतल्या होत्या. इतक्यात श्वेताला दिसले पेरू, पण पेरू अजून पिकले नव्हते, कच्चेच होते. तरी ती पाण्याचा मोह आवरला नाही. पेरूची वाढ बरीच झाली होती, मोठे झाले होते. या ठिकाणी भाऊजी बसून पेरू खात होते. ही पूर्ण मिरच्याची शेती, खूपच मिरच्या लागल्या होत्या. शार्विक इकडून तिकडे फिरतोय, नुसतं मजा करतोय. पहिल्यांदाच तो रानात आलाय. गोलूने खूपच मिरच्या तोडून झाडाच्या कुंडीमध्ये जमा करून कमरेवर घेऊन निघाली. कळशी घ्यायचंय. या ठिकाणी आमची गाडी उभी आहे आणि आम्ही आता निघालो घराच्या दिशेने. इकडे नवीन नारळाची झाडं लावण्यासाठी आम्ही नवीन खड्डे करून घेतलेत. नारळाची अजून भरपूर झाडं लावायची आहेत. अजून त्याचं नियोजन करायचं. अजून पाऊस नीटचा पडत नाही. पाऊस पडायला लागला की झाडाचं नियोजन करायचं लवकरच. जाता जाता आईला वांगी आलेली दिसली, ती गेली वांगी तोडायला. आले वाटतं वांगी. वांगी तर शोधून शोधून सापडत नव्हती. चला
दिले का? घेऊन चालायचं. पूजा केली. थोड्याच अंतरावरती आमची या ठिकाणी विहीर आहे. चला तुम्हाला विहीर दाखवतो. ही विहीर ही मोटर आहे. पुढे गेल्यावरती ओढ्यामध्ये विहीर आहे. खूप पूर्वी आजोबांनी ही विहीर खणली होती. पाणी आहे भरपूर. विहिरीला पाणी देखील भरपूरच होतं. म्हणून थोडं दिसत नाही झाडांमुळे. हो पण ते माती गेली ना त्याच्यामध्ये. श्वेताची इच्छा होती मी पोहायचं, पण ही वेळ नव्हती. विहिरीकडे न बघता मी सरळ गाडीच्या दिशेने निघालो. तिला मोटरची थोडीशी माहिती दिली. आईचं तिकडे कढीपत्ता तोडायचं काम चालू आहे. कढीपत्ता भरपूर आलाय. श्वेताने बराच रानमेवा, सगळ्या मिरच्या, वांगी जमा करून घेतलेली आहेत. शार्विकची गाडीत खूपच मस्ती चाललेली आहे. त्याला खूप मजा वाटते. आणि ही त्याची गाडी नाही आहे, ही भाऊजींची गाडी आणली होती. रानामध्ये शार्विकची गाडी जात नाही, लहान आहे ना, छोटीशी असल्यामुळे. शार्विक निघाला मागे गोलू बरोबर मस्ती करायला. पाठी मागे जाऊन तो आता गप्पा बसणार नाही, मस्ती करणार तो. दादा थांब दादा. पाठी नको बाबू. कढीपत्ता आमटीला कढीपत्ता कढीपत्ता बघ केवढा आणला. कामट्यांना दिला तर उड्याच मारतील सध्या आहे का. चटणीच करतील पहिले. बस बस चल. गाडी निघाली तू पडशील तोंडावर. घराच्या दिशेने. आमच्या रानामध्ये जायला गाडीने कमीत कमी 10 मिनिटं लागतात. ये लवकर. आणि चालत खूपच आलास का? लांब आहे. इकडं मी बोलत शक्यतो आम्ही गाडीनेच येतो. आई एकटी असेल तर चालतच जाते. हा रस्ता इकडून द्यायचा. इकडून जागा आहे. इकडून रस्ता द्यायचा. एवढं वळण कशाला आमच्या जागेत. नाही, आपण काढू शकतो ना इकडून असं.
रस्ता काढू शकतो हे आपलं पाण्यामुळे सगळं वाहून जाणार ना. पाईप टाकली पाहिजे. पाईप टाकण्याचे उपयोग नाही ते बरं राहणार नाही. हे पिकलेलं बी आता लहान लहान टाकू ना. नाही मी राहण्यात टाकतात राहणारच पण पुढे टाकेल माझा. वाकड्या तिकडे वळणाचा वाटा रानाकडे जाताना खूपच वळणं आहे. आणि रस्ताही फारच खराब आहे. पावसाचे दिवस चालू झालेत पण पाऊस अद्याप काही पडत नाहीये. ऊन भरपूर आहे. मागे शार्विक आणि गोलूची खूपच मस्ती चालली. उचल आता त्याला उचल खालनं. हे चले मोबाईल कशाला आता परत मागे हे बघ नाही आता आंबा आली कोंबड्या बघ. हे तुला इथं वास येतो ना. कसला वास येतो रे. कॉक इथे कॉक आहे तुला बघायचं आहे. या ठिकाणी मोठी पोल्ट्री फार्म असल्यामुळं खूपच घाण वास येतो. लॉट गेला की परत त्याला ते साफसफाई करून इथपर्यंत खराब रस्ता होता. आणि आता इथून गावाकडच्या वाटेला घरात आहे माझं. सुंदर रस्ता बनवलेला आहे. आता इथून 5च मिनिटामध्ये आम्ही आता मस्त आहे बाबा आता मोठी घराकडे जाणार आहे. चढ मोठा आहे. हा ना खतरनाक होता तो. आता या ठिकाणावरून गाव चालू झालंय. माळावरती नवीन घरं बांधलेली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा गायरान जमिनीवरती लोकांनी आपापल्या जागा धरून घरं बांधलेली आहेत. चला गावामध्ये एंट्री केली की ओळखीचे लोक लगेच आवाज देतात. सगळे गायरान काय झालं यांचं. आणि आता आम्ही आलेलो आहे गावामध्ये. सर्व लोक घराकडे निघाले दिवसभर काम करून शेतामध्ये. आणि आम्ही पोचलो आमच्या घराच्या जवळपास. आपण आलो आणि इकडून आमचं घर दिसेल. या ठिकाणी आमची गाडी लावलेली आहे. शार्विकची गाडी. त्याच्या बाजूला
समोर शेजाऱ्यांचं घर आहे आणि हे जे कौलारू दिसत आहे पत्र्याचं घर ते समोर आमचं घर आहे. कुठं गेलाय बाई? हा शार्विकचा आवडता कुत्रा. घराजवळ पोचताच बंड्याने आमचं स्वागत केलं. अवकाश त्याला तो पडेल बघ. बंड्या येऊन लगेच गाडीजवळ शेपूट हलवायला लागलाय. त्याला उचलून घे. आणि आजचा व्हिडिओ मी इकडेच एंड करतोय. हा आमचा पहिलाच व्हिडिओ आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.